श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आता आपण मुंबई ते शिर्डी प्रवास करणार आहोत। मुंबई ते शिर्डी कसा प्रवास करायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शिर्डीला जाण्यासाठी कुठून ट्रेन पकडायची आणि शिर्डीला गेल्यावर मंदिराकडे कसे जायचे आणि तिथे गेल्यावर कुठे उतरायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणखी मी तिथे गेल्यावर बाबांबद्दल पण जितकी मला माहिती आहे तितकी थोडीफार इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई ते शिर्डी प्रवास करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला दादरला यावं लागेल। दादरवरून तुम्हाला ट्रेन मिळेल। त्या ट्रेनचे तिकीट 135 रुपये आहे। तर तुम्ही इथून शिर्डीला जाऊ शकता। मुंबई ते शिर्डी जाण्यासाठी साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे। ही ट्रेन दादरवरून 9:45ला सुटते आणि ही ट्रेन नाशिक मनमाड मार्गे सकाळी 4 वाजता शिर्डीला पोहोचते। या ट्रेनचा टायमिंग सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असा आहे। या दिवशी ही ट्रेन रात्री 9:45ला दादरवरून सुटते आणि समजा तुमची ही ट्रेन जर सुटली तर 11:55ला दादरवरून पुणे मार्गे शिर्डीला जाणारी ट्रेन आहे। चला मग, आता आपली ट्रेन सुटलेली आहे। आता आपण मुंबई ते शिर्डी प्रवास करतोय। मित्रांनो, शेवटी आपण सकाळी 4 वाजता शिर्डीला पोहोचलो आहे। आता आपण जातोय स्टेशनच्या बाहेर। शिर्डी स्टेशनच्या बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता शिर्डी स्टेशन किती सुंदर दिसते आणि स्टेशनकडून मंदिराकडे जायला शेअरिंग रिक्षा मिळतील, त्याचे 20 रुपये भाडे आहे। चला मग, आता आपण जातोय मंदिराकडे। मित्रांनो, तुम्ही जर शिर्डीत कुटुंबासोबत आला असाल आणि 1-2 दिवस राहायचे ठरवले असेल तर मंदिरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर
साई भक्तिधाम आश्रमगृह आहे आणि द्वारावती आश्रमगृह आहे. तिथे तुम्ही राहू शकतात आणि तिथे अत्यंत कमी किमतीत रूम्स अवेलेबल आहेत. तिथे फॅमिलीसाठी 50 ते 60 रुपये भाडं आहे आणि 300 रुपये डिपॉझिट आहे आणि तिथे थंड व गरम पाण्याची सोय आहे. आणि तुम्ही जे डिपॉझिट भरलेले पैसे आहेत ते जेव्हा तुम्ही रूम खाली करतात तेव्हा ते तुम्हाला रिफंड मिळतात. अशा प्रकारे तुम्ही साई भक्तिधाम आश्रमगृह आणि द्वारावती आश्रमगृह याचा लाभ घेऊ शकतात. आणि तुम्ही जर एकट्या आला असाल तर एका व्यक्तीसाठी आश्रमगृहामध्ये रूम दिले जात नाही. तर तुम्ही साई भक्तिधाम आश्रमगृहामध्ये एक लॉकर घेऊन तिथे राहू शकतात आणि त्या लॉकरमध्ये तुम्ही तुमचं सामान ठेवू शकतात आणि तिथे तुम्हाला आराम करण्यासाठी गादी व चादर दिली जाते. तिथे सुद्धा एका व्यक्तीसाठी 10 रुपये भाडे आणि 300 रुपये डिपॉझिट आहे. तुम्ही जेव्हा लॉकर खाली करून जातात तेव्हा तुम्हाला ते 300 रुपये रिफंड मिळतात. अशा प्रकारे तुम्ही शिर्डीत आल्यावर साई आश्रम, साई भक्तिधाम आश्रमगृह आणि द्वारावती आश्रमगृह यांचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा शिर्डीत आला असाल तर एजंट लोकांना बळी न पडता 1 नंबर व 2 नंबरची गेट आहे, त्याच्यामध्ये विरुद्ध दिशेने प्रसादालयाकडे जाणारा रस्ता आहे. तिथे 10 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत बाथरूम अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे जाऊन फ्रेश होऊ शकता. आणि आता आपण जातोय फ्रेश व्हायला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळच्या 4:30 वाजता बाबांच्या काकड आरतीसाठी कशी लाईन लागलेली आहे ते. आता आपण मस्तपैकी फ्रेश होऊन बाबांच्या दर्शनासाठी जातो. मित्रांनो, आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. आपले बाबांचे दर्शन झालेले आहे आणि मंदिरामध्ये मोबाईल व कॅमेरा अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही आहे. आता आपण 2 नंबर गेटकडून 3 नंबर गेटकडे जातोय. मित्रांनो, तुम्ही खूप दिवसातून जर शिर्डीला येत असाल तर मंदिरामध्ये हार, फूल, नारळ किंवा प्रसाद काहीही स्वीकारले जात नाही आहे. काही दुकानदार तुम्हाला हार, फूल, नारळ किंवा प्रसाद देण्याचा प्रयत्न करतील, पण त्याचा काहीही उपयोग नाही आहे. तुम्हाला एंट्री गेटच्या बाहेर सगळं सोडावं लागेल, नाहीतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही. दक्षिणमुखी हनुमान मंदिराकडे. 3 नंबर गेटच्या समोरच हे मंदिर आहे. येथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आणि जेव्हा बाबा होते तेव्हा बाबा आणि बाबांचे भक्त मिळून याच मंदिरात भजन कीर्तन करत असायचे.
मित्रांनो, हा गोपाळराव बुटी यांनी बांधलेला बुटीवाडा आहे. तेथे बाबांची समाधी आहे. जेव्हा गोपाळराव बुटी यांनी या वाड्याचे काम सुरू केले होते तेव्हा बाबा बुटींना म्हणाले होते की आपण एक दिवस या वाड्यात कायमचे राहायला येणार आहोत. आणि तेव्हा बाबांच्या बोलण्याचा काय अर्थ होता हे बुटींना आणि साई भक्तांना कळायला नव्हता. आणि जेव्हा बाबांचे निधन झाले तेव्हा बाबांनी आपल्या एका भक्ताच्या स्वप्नात दृष्टांत देऊन आपली समाधी बुटीवाड्यात बांधाव्यास सांगितले. आणि तेव्हा बुटींना आणि साई भक्तांना बाबांच्या बोलण्याचा अर्थ समजला होता. आणि ही बाबांची द्वारकामाई आहे. बाबा जेव्हा तरुणावस्थेत शिर्डीत आले होते तेव्हापासून बाबा या द्वारकामाईत राहत होते. आणि याच द्वारकामाईत बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य काढले आहे. आणि इथेच बाबांची अनंत काय चालणारी ध्वनीसुद्धा आहे. ही आहे चावडी. हे त्या काही पारंपरिकपणे गावातील बैठकीचे ठिकाण, कार्यालय किंवा न्यायालय होते. एकदा शिर्डीत पावसाळ्यात द्वारकामाई मशिदीच्या भिंती गळू लागल्यामुळे ती जागा बाबांना राहण्यासाठी योग्य नव्हती. म्हणून सर्व गावकऱ्यांनी मिळून बाबांना चावडीमध्ये हलवले होते. आणि बाबांची होणारी आरती व त्यांच्या नियमित प्रसादाने चावडी हे स्थान पावन झाले. मित्रांनो, बुटीवाड्याचा समोर दीक्षितवाडा आहे. त्यात वस्तू संग्रहालय आहे. त्यात बाबांच्या सर्व जुन्या आठवणी आहेत. आणि आतमध्ये लेंडीबाग, तात्यांची समाधी, पीरबाबांची समाधी आहे. ते तुम्ही आवर्जून बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर प्रसादालयाकडे जायचं असेल तर 1 नंबर गेटपासून 10 मिनिटाच्या अंतरावर प्रसादालय आहे. तेथे मोफत पास मिळतात आणि तेथे जाऊन तुम्ही जेवण करू शकता. मित्रांनो, हे खंडोबा मंदिर आहे. जेव्हा बाबा चांद पाटील यांच्या वरातीत सहभागी होऊन शिर्डीत आले होते तेव्हा याच ठिकाणी बाबा आले होते. आणि खंडोबा मंदिराचे पुजारी माणसापती यांनी बाबांना याच मंदिरात आओ साई म्हणून हाक दिली होती. आणि तेव्हापासून बाबांना साई हे नाव पडले होते.